नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एकमेव चॅनल ज्याचं नाव सारथी एज्युकेशन मराठी. मागील व्हिडिओमध्ये विभागीय स्तरीय केंद्रप्रमुखाच्या विभागीय स्तरीय ज्या परीक्षेसाठी फॉर्म उपलब्ध झालेले होते त्या परीक्षेच्या निकषामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत. तर पूर्वी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या डिपार्टमेंट थ्रू आपल्याकडं जागा निघालेल्या होत्या आणि त्यामध्ये जिल्हा परिषदचेच जे शिक्षक आहेत, पदवीधर असतील आणि प्राथमिक शिक्षक असेल त्यांच्यासाठी ही मोठी आणि ज्याला केंद्रप्रमुख होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी ही एक मोठी जाहिरात होती. आणि आता असा एक नवीन जी आर आलेला आहे की केंद्रप्रमुख या पदासाठी आपण जो फॉर्म भरला आहे असेल त्या पदाच्या पात्रतेमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत. आणि ते कोणते बदल आहेत त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. आता लक्षात घ्या, पूर्वी D.Ed+12चा जो शिक्षक उमेदवार आहे तो या परीक्षेसाठी पात्र नव्हता, परंतु आता त्यासाठी D.Ed+12 प्लस पदवी असा 6 वर्षाचा शिक्षकाचा अनुभव लागणार होता. परंतु या नियमामध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि जे 12वीवर D.Ed झालेले जे शिक्षक आहेत त्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. यामध्ये बदल करण्यात आला तो कसा आहे तर आता D.Ed+12 प्लस शिक्षक म्हणून 6 वर्षाचा अनुभव ज्या शिक्षकापाशी असेल आणि नंतर त्या शिक्षकानं पदवी केलेली असेल किंवा पदवी घेतलेली असेल असाही शिक्षक आता या परीक्षेसाठी पात्र समजला जाणार आहे. पदवीसह 6 वर्षाचा अनुभव नको, आता 6 वर्ष शिक्षक म्हणून अनुभव प्लस पदवी. 6 वर्षाचा शिक्षकाचा अनुभव असेल आणि नंतर जर त्याने पदवी घेतलेली असेल, पदवी कंप्लीट केलेली असेल असाही उमेदवार ह्या परीक्षेसाठी आता पात्र असणार आहे. म्हणून ते जे नवीन उमेदवारांना अगोदर निकषामुळे फॉर्म भरता आला नाही अशा उमेदवारांनाही ह्या परीक्षेमध्ये आता फॉर्म भरता येणार आहे. आणि ज्या जुन्या शिक्षक विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांनाही ह्या फॉर्ममध्ये एडिट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.